नमस्कार मित्रांनो, आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे। आज 16 एप्रिल 2024। आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा। आपण असेच हवामानाचे रोज अंदाज या चॅनलवर देत असतो। चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आजचं जर हवामानाचा अंदाज घ्यायचा झालं तर आज राज्यातील काही भागामध्ये अवकाळी पाऊस आहे। त्यामध्ये जर आपण पाहिले गेलो तर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता दिसत आहे। त्यामध्ये आपण पाहिले गेलो तर खेड, जुन्नर, खोपोली या भागामध्ये, दौंड, बारामती या भागामध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस असेल व काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे। सोबतच पाहिले गेलं आपण तर छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड, चिखली या भागामध्ये आपल्याला विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता दिसत आहे। सोबतच जालना जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा जोरदार वाऱ्यासह आपल्याला पाऊस दिसत आहे। लागूनच असलेल्या वाशिम जिल्ह्याला सुद्धा अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसताना आपल्याला दिसत आहे। मित्रांनो, वाशिम जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता सुद्धा हवामान विभागाने दिलेली आहे। त्यामध्ये कारंजामध्ये सुद्धा आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे। लागूनच असलेल्या अमरावती जिल्ह्याला सुद्धा जोरदार असा अवकाळी पावसाचा फटका बसताना आज दिसत आहे। अमरावतीमधील चंदूर, मोझरी या भागामध्ये, अचलपूर या भागामध्ये जोरदार वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह आपल्याला काही ठिकाणी गारपिटीची शक्यता सुद्धा दिसत आहे। जर आपण अचलपूर बघायला गेलं तर अचलपूरमध्ये सुद्धा आपल्याला जोरदार असा वारासह पाऊस पडताना दिसत आहे। मित्रांनो, सोबतच आपण पाहिलं गेलं तर नागपूर जिल्ह्याला सुद्धा अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसणार आहे। नागपूरमध्ये सुद्धा विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे। लागूनच असलेला भंडारा, गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जर पाहायला गेलो तर जोरदार असे गारपिटीची शक्यता आपल्याला दिसत आहे। वादळी वाऱ्यासह पाऊस या ठिकाणी पडताना आपल्याला दिसत आहे। मित्रांनो, हवामान विभागाने आज आणि उद्या या 2 दिवस अवकाळी पावसाचा इशारा महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना दिलेला आहे। त्यानुसार आपण पाहत असाल तर भंडारा, गोंदियामध्ये जोरदार असा विजेच्या कडकडाटासह आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे। मित्रांनो, सोबतच आपण जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्याला जोरदार अशा पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे। सोबतच अकोला जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह थोड्याफार प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे। जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल की या भागामध्ये जोरदार असे वादळी वाऱ्यासह पाऊस पडताना दिसत आहे। आज आणि उद्या या 2 दिवस हा पाऊस असणार आहे। मित्रांनो, त्यामुळे हवामान विभागाने सर्व शेतकऱ्यांना आपल्या पिकांची काळजी घेण्याचे आवाहन केलेले आहे। सोबत जर आपण पाहिलं गेलं तर उर्वरित महाराष्ट्राचा विचार करायला गेलं तर उर्वरित महाराष्ट्रातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे। थोड्याफार प्रमाणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे। अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।